नमस्कार आणि शिव सकाळ। आज आपण आलेलो आहे बहुला हा किल्ला पाहण्यासाठी। तर आपण काल रांजणगिरी किल्ला केला व या 2 दिवसांच्या ट्रिपमध्ये आपले 2 किल्ले होते, रांजणगिरी व बहुला। व आता आपला बहुला किल्ला आता आपण टॉपवर पोहोचलेलो आहे। तर चला जाऊया। अंबे बहुला गावात हे व्यायामशाळा आहे। या ठिकाणी आपण मुक्काम केला होता आणि हनुमान मंदिराच्या बाजूला आहे। सूर्यनारायण उगवला आहे व आता आपण ठिकाणावर आपली प्रॉपर गाडी येते। हे मंदिर आहे, आपण येताना पाहूया मंदिर आणि त्या ब्रिज पलीकडे जायचे। पाणी आहे सध्या आणि विजय मेनन साहेब सर नमस्कार। नमस्कार। सरांच्या पाठीमागे दिसतो बहुला। ह्या पुलावरून आज पाणी वाहत आहे, पाहू शकतो। आज आपण गडावर जात आहे। हे पहा, हा जो आहे हा आपला किल्ला आहे आणि गावातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी थोड्याफार अंतरावर आपणाला लगेच तिथे मंदिर आहे, त्या मंदिरापर्यंत गाडी येते आपली आणि तिथून पुढं या ठिकाणावरून आपणाला असं जायचं आहे। इथं पाहू शकतो पाण्याचा प्रेशर बी खूप आहे, व्यवस्थित यायचं आहे हळू। जायचं चला। साधारण इथून पोचण्यासाठी 1 तासाची वेळ लागेल आपल्याला गडापर्यंत। सूर्यनारायण दिसण्यास सुरुवात झाली आणि हा कॅम्पचा एरिया। गडावर जाताना खूप मोठ्या प्रमाणात आपणाला ढोरवाटा पाहायला भेटत आहेत, परंतु किल्ला समोर डोळ्यात पुढं ठेवून आणि ती जी दिसते खिंड, ती खिंड लक्षात ठेवून आपणाला चालत राहायचं आहे। फसण्याचे चान्सेस आहेत, परंतु उजव्या बाजूला कॅम्पचा बहुतेक तो एरिया आहे, त्यामुळे तो अवॉइड करून समोर जायचं आहे। ठिकाणी पाहू शकतो खूप मोठ्या प्रमाणात इथं पावसाळी तलाव, झाडी खूप आहे आणि अडचण आहे, त्यामुळं आपणाला या ठिकाणी येण्यासाठी खूप काळजीपूर्वक यायचे आहे व सोबत ग्रुप असेल तर हा किल्ला करावा एकत्र येऊन। कट्ट्यावर बसून किल्ल्याचं काय माहिती आहे ना, भिंतामध्ये आहे ना हां सिमेंटच्या अजून बांधलाय, कारण एकदा कैदी पळून गेला। हां, कॅम्पमध्ये असणारा रस्ता आहे, त्या ठिकाणी आपण आता पोचून गेलोय। हा बघा या रस्त्याने, आणि आपण आता आतल्या बाजूने जाऊ आणि फक्त खिंड लक्षात ठेवली आम्ही, त्या दिशेने चाललोय। रस्ता प्रॉपर आम्हाला काही माहीत नाही। रस्ता प्रॉपर आम्हाला अजून सापडला नाही, फक्त आम्ही खिंड हे एकमेव खूण लक्षात ठेवून सरळ चालत चालू आहे। साधारण 1 तास झाला आम्हाला ट्रेक चालू केला होता। 6ला सुरुवात केली होती, थोडं सुरुवातीला फसगत झाली, पण आता आपण तो रस्ता क्रॉस केला। रस्ता क्रॉस करून आपण आता खिंडीच्या दिशेने जात आहे। मस्त आहे, समोर पाहू शकतोय
आंबेबहुला गाव व आजूबाजूची गावं अप्रतिम सर्व पाहायला भेटत आहे. आणि त्या बाजूला रांजणगिरी आहे, तोही आपण काल केला होता. तोही किल्ला पाहण्याजोगा आहे. ते पहा समोर त्या ठिकाणी. आणि पाठीमागं जो दिसत आहे तो आहे आपला अंजनेरी. अजून बऱ्याच किल्ल्यांची शृंखला पाहायला भेटते, ती सर्व आपण पाहू. आपण आता पहिल्यांदा टप्पा राहिला आहे आपला, तो टप्पा पार करून मला वाटतं आता आपलं खिंडीच जायचं आहे, इकडनंच जायचं. पण 1 तासामध्ये आपण या खिंडीच्या पायथ्यापर्यंत पोचून गेलो. अजून साधारण अर्धा ते पाऊण तास आपणाला गडावर पोचण्यासाठी लागेल. चला, विजय मेनन साहेब आणि सुनील साहेब आपणाला खूप दिवसातून भेट झाली आहे. छावणी यूट्यूबचे चॅनलचे मालक सुनील शिंदे साहेब, प्रोड्युसर, डायरेक्टर, सर्व काही जाळलेलं आहे. त्यामुळं काय होतं आहे, आपणाला रस्ता चुकलो नाही आपण. महत्त्वाचं म्हणजे फक्त किल्ला आणि ही जी वाट याच्यातील बघत जायचं आहे. ही पाचशे जंगली प्राण्यांची विष्ठा इथं आहे. सव्वा तास झालं आणि आपणाला किल्ला आता पूर्णतः दिसायला सुरुवात झाली आहे. हे बघा, थोडीशी पायवाट आहे. पायवाटेने पण बरोबर जात राहायचं आहे. या ठिकाणी पाहू शकतो अशा या गळी आहेत. डुकरांनी तिथं बसण्यासाठी जागा केली. आलोय आपण आता 10 मिनटाचा अजून बाकी. हा फायरिंग कॅम्प एरिया आहे पूर्ण. तर रांजणगिरी दिसतो, गडागड दिसतो, समोर गडागड आहे. ही आपणाला खिंडीत जायचे आणि खिंडीतून असं वर गडावर जायचे. 70 डिग्री पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या करायच्या. आणि ही पहा पूर्ण रेंज खाली. एरिया आहे, त्यामुळे इथं आपणाला मोर, डुक्कर, हरिण पाहायला भेटतात. आता उन्हाचे दिवस आहेत, त्यामुळं अजूनपर्यंत आपणाला कशाचे दर्शन झाले नाहीत. परंतु आपली काळी मैना आता सुरुवात होत आहे. थोडी थोडी खायला भेटायला लागली आहे. पाहू शकते असं बेडकांनी आपल्या खेकडांनी कसं केलं इथं. पहिले आंबेबहुला गाव होतं, या डोंगराच्या पलीकडे होतं बहुला आणि आंबेबहुला. तसेच पुढे गेले की एक राजेवर बहुला म्हणून गाव आहे. आलो आपण खिंडीच्या तोंडापाशी. जवळपास 5 मिनटात खिंडीपर्यंत पोचून जातोय. नंतर उजव्या बाजूने जायचं आहे, तो डोंगर वेगळा केलेला आहे. आपण तिथं नदीचा पूल येतो आणि पूर्ण ह्या अशा जंगलातून आपण वाट काढत काढत आलो आहे. ज्या बाजूने रस्ता दिसेल त्या बाजूने आपण आलो आहे. व शेवटच्या टप्प्यामध्ये असा रस्ता दिसतोय वर गेलेला व्यवस्थित असा. रविवारच्या दिवशी या फक्त, इतर दिवशी येऊ नका.
खिंडीत पोचायला 5 मिनटं लागतील आपल्याला. हे बघा, ही अशी ही पायवाट आहे प्रॉपर. आपण जी वाट भेटेल त्या वाटेने आलो होतो, कारण रेस्ट्रिक्शन असल्यामुळं. परंतु सकाळी लवकर चालू केला आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आला अजूनपर्यंत. सर्व येताना दिसत आहेत खालून. खिंड्यासमोर आहे. गावातून सुरू केल्यानंतर 1.5 तासात आपण या खिंडीपर्यंत पोचून गेलो. 1.5 तासापैकी आपला अर्धा तास आहे तो सुरुवातीलाच गेला. जर आपण गाडी या मंदिरापर्यंत आणली असती तर आपला वेळ वाचला असता. सूर्यनारायणांनी दर्शन दिले. इथून जायचं आपल्याला बरंच. प्रथम खिंडीत जाऊन पाहून येऊ. ही पहा, ही डोंगर वेगळा गेलेला. पाठीमागच्या बाजूसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात जंगल. आंबेबोला गाव पूर्वी या बाजूला होता. हा बघा, पोचून गेलो आपण खिंडीमध्ये. आपली टीम सुद्धा आली आहे. हा आहे बौला, समोर रायगड, त्या बाजूला गडागड, तसेच पाठीमागं रांजणगिरी. जय, कसा काय प्रवास वाटला? खूपच चांगला होता. मिलिटरी बेस आहे, त्यामुळे लवकर यावं लागतं. इथे एक थोडीशी नॉर्मल, इथं थोडासा अवघड पॅच आहे. एक खिंडीतून आपण असं यायचं, इथून युटर्न घेऊन लगेच वर जायचं. या बाजूने सुद्धा तसंच आहे सर्व. जय, शेवटच्या टप्प्यात आता हा जायचं आपल्याला. इथं थोडासा हे चढ आहे, खडा चढ. इथून कसरत. आतापर्यंत आपण जे आलो होतो तो नॉर्मल होता, परंतु आता शेवटच्या टप्प्यामध्ये खडी चालू आहे. लेण्या आहेत, 2 लेण्या आणि हडसर किंवा आपला हरिहर त्याच्या पायऱ्या आहेत, तशा पायऱ्या आहेत. आणि इतर औषधसुद्धा आहेत. नवरा नवरी किल्ला बोललं तर त्याला डांगे सोळक्याच्या उजव्या बाजूला धोडपची जशी भिंत आहे त्या पद्धतीची इथं भिंत आहे. वर पाण्याची एक टाक आहे. रायगड, नवरा नवरी किल्ला व गडागड, रांजणगिरी, कावनाई, त्रिंगलवाडी, AMK असे भरपूर किल्ले इथून पाहायला भेटतात. अंजनेरी, हरिहर, त्याच्या पाठीमागं भास्करगड आणि उतवड
अपरिचित किल्ला उतवड. बरेच बोलतात तिथं भरपूर अवशेष आहेत, परंतु त्या किल्ल्यावर काही अवशेष नाहीत. हे पहा इथं याच्या थोड्याशा पायऱ्या आहेत. हा थोडासा रॉक पॅच आहे इथं, फक्त सावधगिरीने यायचं इथून. तर जय आणि शेवटच्या टप्प्यातील चढाई थोडी अवघड आहे. इथं खूप सावधगिरीने यायचं आहे. काळजीपूर्वक आला तर होईल. इथं जय श्रीराम. त्यानंतर इथं याचे खळगी आहेत. इथं इधर इथं पाहिलं तर आपणाला हे पूर्ण असं या ठिकाणी हे दिसतं. इथं हे लांबपर्यंत. आता बहुल्या किल्ल्याच्या या ठिकाणी आलो आपण. पाहिलं तर पाठीमागं पाहू शकतो खळगे आहेत. यामध्ये लाकडं पेरून तंबू टाईप बनवण्यासाठी ते जुन्या काळात सोय असावी. व आता आपण गडाच्या शेवटच्या टप्प्यात जाऊ. पोचून गेलो आपण वरती. समोर गुहा दिसते. दीड तास लागला आतापर्यंत, 1.25-2 तास. त्याच्यातला अर्धा तास सोडून द्या, 1.25 तास ते 1.5 तास लागतोय टॉपपर्यंत जायला. सकाळची वेळ आहे तरी 1.5 तास, 1 तास नाही लागत जास्त. आंबेबोला गाव हे समोरचं आहे. तसंच आपणाला जर रांजणगिरीला जायचं असेल तर पुढे आल्यानंतर त्या बाजूला जाते गाव त्या बाजूला आहे. तसंच ते पाठीमागं गडागड आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला आपला रांजणगिरी आहे. तो आपण काल केला. आज तारीख आहे 6 एप्रिल 2025. सकाळचे आता 8 वाजले आणि आपण आता बहुलावर पोचत आहे थोड्या वेळातच. अंतिम टप्पा जो आहे तिथं लेणी वगैरे आहे, ती पाहून टॉपला जाऊ. आलोय आता आपण जवळपास वर. सर्व आपले पार्टनर येत आहेत खोलून. आलोय आपण आता वरती. या बाजूला जायचं. इथं लेणी आहे. पहिल्यांदा इथं लेणी लागते. ही छोटीशी खाणी लेणी इथं सुरुवातीला आहे. पोचून गेलो या लेणीपाशी. रांजणगिरीवर आपणाला लेणी पाहायला नाही भेटली, परंतु इथं आहे. या ठिकाणी पाहिलं तर आपणाला अशा खाचा दिसत आहेत.
कशासाठी असतील या. बहुला किल्ल्याच्या या लेण्यामध्ये आपण पोचून गेलो. साधारण इथपर्यंत येण्यासाठी 1.5 तास लागतो. आणि ही पाहिजे आहे कसं खोली छोटी कानीच आहे परंतु सुंदर. एक रूम आहे आणि त्याच्या बाजूला अशी एक दुसरी रूम आहे. इथं 2 रूम पाहायला भेटतात. आता आपण बहुला किल्ल्याच्या लेणीमध्ये पोहोचलेलो आहे व आता आपण गडावर जाणार आहे. तर चला जाऊया. फोटो के लिए देखो ये वाला तो 1000 रुपये देना पड़ेगा. आता आपण किल्ल्याच्या वर आलेलो आहे या लेणीमध्ये. पाहू शकतो एक खांब टाक किंवा एक लेणी नॉर्मली असू शकते. इथे खांब आहे. पावसाळ्यात तर इथे पाणी भरत असेल तर हे खांब टाके आपण या घोड्याच्या पागा किंवा लेणी बोलू शकतो. कारण या ठिकाणी जर पाहिलं तर आपण हे बघा असे इथं होलशेत असे म्हणजे जेणेकरून इथं अशी घोडी बांधण्यासाठी वगैरे सोय असू शकते. तसंच या बाजूला जर पाहिलं इथं पाहू शकतो असं हे पहा हे असं इथं असं पूर्ण आपल्याला हे पाहायला भेटतंय. सुंदर आहे. सकाळची वेळ आहे त्यामुळं आपणाला काही असं जाणवत नाही. हे अशा अवघड रस्त्यातून जायचे शेवटच्या टप्प्यात. एक गुहा आहे. समोर वाटते नाही नाही इथे या ठिकाणी पाहू शकतो आपण. हे पूर्ण कोरण्याचा इथं प्रयत्न केला आहे. हे टाक काढण्याचा इथं प्रयत्न केला गेला असावा. येताना पाहू आपण. हे बघा इथं जरा सावध जायचे आपणाला. हाच फक्त थोडंसं अवघड आहे बाकी नाही काय कुठं प्रॉब्लेम. आणि आता किल्ल्याचा मेन थरार हे बघा. हे अशा ह्या पायऱ्या आहेत पूर्णतः. इथं एक हे भुयारी असं नॅचरल आणि पूर्ण वरपर्यंत ठिकाणी जायला आपणाला अशा खोबण्या आहेत. आणि ज्या हरिहरच्या पायऱ्या आहेत त्याला आपणाला पायरीच्या बाजूलाच अशा खोबण्या आहेत परंतु या ठिकाणी साईडला आहेत आणि जरा उंच आहेत. या इथं बहुला किल्ल्याच्या या टॉपचा शेवटचा जो पॅच आहे हा थोडासा भीतीदायक व थ्रिलर सुद्धा आहे. पाहू शकतो आपणाला त्रिंगलवाडी किल्ल्याच्या ज्या पायऱ्या आहेत या अशाच पूर्ण कातळ फोडून केलं आहे. आलोय आपण आता 1-2 मिनिटात वर पोचून जाऊ. आणि हे पाहू शकतोय भग्नावशेष.
थोडं वर आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतोय तटबंदी वगैरे दिसते आणि अशा प्रकारे आपण फायनली गडप्रवेश केला. गडावर पोचून गेलो. बहुला किल्ल्याच्या टॉपला पोचलो. बहुला किल्ला डन. चला, गडमाता बारीक आहे त्यामुळे लगेच पाहून होतो. जास्त वेळ नाही लागणार पाहिला. अर्धा तासात गडफेरी पूर्ण होते. या ठिकाणी वाडा असावा पूर्वी. हे पाहिजे तलाव असू शकतो इथं. आणि आता हा असा वाडा आहे. हा गडावरचा सर्वोच्च भाग. थोडीफार तटबंदी दिसते आपल्याला. पूर्ण आपण आता किल्ला निरीक्षण करू आणि फिरण्यास सुरुवात करू. हा जो पॉईंट आहे बहुला किल्ला पॉईंट आहे. इथे आल्यानंतर आपल्याला अख्ख्या गडाचा व्ह्यू भेटतो व खूपच सुंदर. आणि एक समोरचा डोंगर पाहिला तर त्याच्यावर आपल्याला अशी गोळी मारचे असे पांढरे पांढरे डाग दिसतात दगड फुटण्याचे. मे बी तिथे फायरिंग होऊ शकते, झालेली आहे. हा हे बघा तटबंदी अशी पूर्ण हा वाडा असणार त्या काळी. गडाच्या पाठीमागच्या भागात आपण आता आलो. वर आल्यानंतर पाठीमागच्या भागात पाण्याचं टाक आहे ते पाहू. आता या रस्त्याने आलो की या ठिकाणी पाण्याचं टाक आहे तिथे खाली, ते पाहायला जाऊ. तिथं पाण्याचं टाक आहे. त्याला रस्ता बघू कुठून पहिला. इकडून तटबंदी दिसते बघा. ही तटबंदी माची टाईप तटबंदी इथं आहे. पायऱ्या आहे तिथं खाली उतरायला मागच्या बाजूला. गडाच्या पाठीमागच्या बाजूला आलो की इथं आपणाला एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. त्याच्यात पाणी अजून सुद्धा हे बघा पाणी टाकं आहे. ते 13 वर्षापूर्वीचे फोटोही दाखवून आले. तेव्हा कसं पाणी इथे होतं ते पाणी आटलंय. थोड्याशा पायऱ्या इथं दिसत आहेत अशा पूर्ण. तटबंदी या बाजूला. गडाच्या या बाजूला आपणाला हे बघा थोडीशी अशी तटबंदी दिसते. ही तटबंदी पूर्ण या बाजूला अशीच पूर्ण लांबपर्यंत आलेली तटबंदी. त्याच्या पाठीमागच्या बाजूला आपण आता आलो आहे. पाठीमागच्या बाजूला एक पाण्याचं टाकं पाहिलं आपण त्या ठिकाणी येते. या बाजूला आपण आल्यानंतर ही जर पाहिली तर याची पूर्ण या चारी बाजूनी व्यवस्थित अशी तटबंदी दिसते. त्याकडे खूप उंच असावी आणि थोड्या पायऱ्या आहेत तिथं व हा भाग असा पूर्ण दिसतोय. खाली हा कॅम्पचा एरिया आहे पूर्ण खूप लांबपर्यंत आहे. या गडावरून आपल्याला AMK दिसतात. रांजणगिरी, गडागड, तसेच नवरा नवरी, कावनाई,
अंजनेरी रायगड हा पाठीमाग नाशिक जिल्ह्यातील रायगड किल्ला आहे तो दिसतो. आणि बाकी खूप लांबवरचा परिसर या ठिकाणावरून पाहायला भेटतो आपल्याला. जवळपास आपण किल्ला आता पाहिला आहे आणि किल्ला पाहून झाल्यानंतर आपण आता थोड्या वेळाने खाली उतरण्यास सुरुवात करत आहोत. पण आता पाण्याच्या टाक्याच्या या बाजूने सरळ जात आहे. बघू या बाजूला काय पाहायला भेटते का, नाहीतर वरती जाऊ. पाठीमागच्या बाजूला पाण्याचा टाका आहे. एक पाण्याचा टाका इकडं. थोडे अवघड जागेत आहे. कितून सावं द्यायचं, या सावं द्यायचंय, व्यवस्थित यायचं इथं. या ठिकाणी हे दुसरं पाण्याचं टाका. हा पाण्याच्या टाक्याच्या पुढे तुम्ही आलात की हा एक रस्ता इथे थोडंसं थांबवून घ्यावं लागतं. इथे बघायचं तुम्ही एक दुसरं टाक आहे, आता ते कोरडं झालेलं आहे. या बाजूला ही तटबंदी दिसते. थोडीफार तटबंदीचे अवशेष जास्त नाहीत परंतु आहेत, अवशेष दिसत आहेत. हे बघा तटबंदीचे अवशेष, तसेच लांबपर्यंत तटबंदी दिसते. ही थोडेफारच राहिलेले आहेत अवशेष, 1 किंवा 2 तर दगडाचे राहिलेले आहेत तटबंदीच्या. बाकी आता सर्व नष्ट झालेले आहेत. आता ही पाहत आपण या बाजूला आलो. हे बघा इथं याही ठिकाणी थोडीफार तटबंदी आहे. आणि फायरिंगच्या माऱ्यामुळं बघा समोरच्या डोंगरावर कशाचे बॉम्बचे पडून तिथं पूर्ण झालेलं दिसते. असं पूर्ण किल्ला दिसतो इथून. या ठिकाणी पाहू शकतोय आपण इथून हे जे टँक आहेत, बघा माणसं या ठिकाणी जे फायरिंगचे मटेरियल पडलेलं असतं ते गोळा करण्यासाठी सगळे इथं आलेले दिसतात. इथं असे हे बघा, अशी झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं दिसले हा टँक आहे. टँकच्या आसपाससुद्धा आपणाला माणसं दिसतात. इथं हा टँक आहे आणि टँकच्या बाजूला भरपूर माणसं अशी आलेली दिसत आहेत. बघा हे दिसले का. आणि तसेच या बाजूला इकडे बघा, इथं आल्यानंतर इथं सुद्धा दिसत आहेत माणसं ही येत आहेत असे गोळा करण्यासाठी मटेरियल. सहाला आपण गडावर येण्यासाठी सुरुवात केली होती. आता जवळपास 9:15 वाजले आणि आपण आता खाली उतरण्यास सुरुवात करत आहोत. या ठिकाणी एक पावसाळी तलाव किंवा खड्डा दिसतोय. तलाव हा बालेकिल्ला किंवा सर्वोच्च भाग. आता या ठिकाणी आपण पोहोचून गेलो. पण या बाजूने आलो होतो आपण. आंबेबहुला ते गाव आहे. आंबेबहुलाच्या त्या ठिकाणी तो ओढा आहे, ते बंधारा तिथं आहे.
वरच्या बाजूस धरण आहे आणि या बंधाऱ्याच्या बरोबर आपण एक्झॅक्ट थोडं तिरकं गेलो आणि या अशा लाईनीने सरळ इथं या खिंडीत आलो आणि खिंडीतून वर आपण आलो होतो. आता आपण जाताना असं जाणार आहे आणि सरळ तिथं त्या शेडी तिथं निघणार आणि खाली जाणार आहे. संपूर्ण गड आपण पाहिला. गड पाहण्यासाठी आपणाला अर्धा तासाची वेळ पुरेशी होऊन जाते व गड पाहून झाल्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे. अतिशय सावध आपल्याला उतरायचं आहे. वर येताना काय भीती नाही वाटत, परंतु खाली उतरताना खूप काळजीपूर्वक उतरायचं आहे. हां हां आता या ठिकाणी जरा थोडं काळजीपूर्वक उतरायचं आहे. खूप काळजीपूर्वक आपल्याला उतरायचं आता आणि थरारक अनुभव देऊन जाणाऱ्या या पायऱ्या आहेत. एंगल आएगा ना, जो एंगल है ना 360 में ये कर रहा है ना, हाँ कर रहा है क्या? आड़ा ले आड़ा, अच्छा उससे लेना मेरे इससे, मतलब वो पायरी पे आएगा और मैं भी आऊँगा, मेरे पाँव से नीचे चले इथं बारीक पायऱ्या आहेत या. इथून आता मी जिथं थांबलोय हा एक पॅच थरारक आहे, पाहू शकतो. एका पावलाचाच आहे पॅच, पण थोडासा आहे थरारक. खाली बघा आणि या खालून आलेल्या पायऱ्या आहेत अशा व्यवस्थित अशा वरपर्यंत गेलेल्या आणि ज्या खोबण्या आहेत त्या अशा साईडनं खोबणे आहेत पूर्ण किल्ला. आणि जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे, दुसरा नाही, त्यामुळं सावध जायचं आहेत ना. या ठिकाणी पाहिलं तर आपणाला जे मारा करतात त्याचे इथं बघू शकतो कसं झालेलं आहे. आणि ते जे पडलेलं असतं मटेरियल ते वेचण्यासाठी या ठिकाणी बरेच लोक येतात. आता आपण ती जी गुहा आहे ती पाहायला जाणार आहे. त्या ठिकाणी गुहा आहे
ती पाहून घेऊ तेवढी. आणि खाली एक पाण्याचं टाक आहे आडाच्या पायथ्याला, तेही पाहणार आहे. इथून जायला वाट आहे त्याला, थोडासा घसाऱ्याचा रस्ता आहे हा. तो पार करून वर आल्यानंतर ते एक गुफा आहे ठिकाणी. आणि देवीची स्थापना आहे त्याच्यात, देवीचं मंदिर आहे. थोडा रस्ता अवघड येतं यायचा. हे बघा ही गुफा आहे, जाऊ आपण त्या गुफेत. 2 मिनटं जरा थोडंसं आल्यानंतर ही अशी इथं गुफा आहे, ही कोरीवही. आतमध्ये त्या दिवाबत्तीची सोय दिसते आणि ही पिंड आहे इथं. आणि खाली बघा लांबचा परिसर दिसतो इथून. या गुहेचे मुख्य आकर्षण जर पाहिलं तर पिंड आहे हे बघा. आणि हे बघा या गुहालेणीचं मुख्य आकर्षण हे हनुमानरायाची मूर्ती इथं आहे. नक्की या किल्ल्यावर आल्यानंतर हे करा, मिस करू नका. इथं थोडं घसारा आहे परंतु जरूर करा. असं यायचं आहे. हे बघा इथं थोडंसं घसारा आहे इथं आणि खाली पूर्ण हे येण्यासाठी मार्ग इथं खडतर आहे. परंतु या ठिकाणचं हे गुहालेणं पाण्यासाठी निश्चितच या. इथं बघा आपण वरती आल्यानंतर उजव्या हाताने खाली जातो त्या गुहालेणीकडं, तसंच वरती यायचं. वर आल्यानंतर हे बघा इथं असं आहे. ही थोडासा ते बॉम्बच्या ह्याच्यामुळं तिथलं पडलेलं आहे, परंतु सुंदर. त्या भुयारात येताना अतिशय सावधगिरीने यायचं आहे, कारण हे जे बॉम्बचा वर्षाव होतो त्याच्यावर हे फुटलेलं इथलं, त्याच्यामुळे इथला मार्ग कठीण झालेला आहे हा. या ठिकाणी खूप काळजीपूर्वक या. अर्ध्या तासात आपण गडाच्या या ठिकाणी जे होल्स आहेत इथं असे या ठिकाणी पोचून गेलो. अजून आपणाला अर्धा तास तरी खाली पोचायला लागेल. साधारण पाऊण तासाच्या उतरताना चालीनंतर आपण या खिंडीमध्ये पोचून जातो आणि अजून साधारण अर्धा ते पाऊण तास आपणाला त्या ओढ्यापर्यंत पोचण्यासाठी लागेल. साधारण उतरताना 1.5 तास आणि वर जाताना सुद्धा 1.5 तास लागू शकतो आपणाला. त्यासाठी पाणी महत्त्वाचं. आता येत असताल उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये तर पाणी हे खूप महत्त्वाचं आहे. पाण्याच्या 2-3 बॉटल तरी जवळ ठेवा. पण गडाच्या या खिंडीपाशी आलो. खिंडीपाशी खाली आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक पाण्याचं टाकं आहे बघा. हे अर्ध खाली आल्यानंतर हे बघा हे पाण्याचं टाकं आहे. खूप मोठं पाण्याचं टाकं इथं आहे आणि या ठिकाणी असा एक खड्डा इथं काढलेला दिसतोय खूप मोठा. हे बघा इथं हे पाण्याचं टाकं आहे, कोरीव पाण्याचं टाकं आहे इथं. गडावर पाण्याचं टाकं शोधलं ना शेवटी आम्ही खाली आहे. किल्ल्यावर आल्यानंतर हे पाण्याचं टाकं न चुकता करावं. आहे सुंदर आहे. पोचलोय जवळपास आपण आता. आलो खाली. चला मनात आनंद घेऊन किल्ल्याचा आपण गडफेरी उतरण्यास सुरुवात करत आहोत. आपणाला आता त्या शेडच्या दिशेने जायचं आहे या जंगलातून. आपल्याला तिथं पटकन
क्रॉस करायचे रोड. ठीक आहे, आलो आपण या बाजूला. आता या ठिकाणी आता आपण पोचतोय. आपल्या तो जो ओढा आहे ना, त्या ठिकाणी बांध आहे, त्या ठिकाणी पोचून जाऊ. खूप काळजीपूर्वक जायचं इथून, कारण हा असा पावसाळी तलाव आहे. आलोय आपण आता बऱ्यापैकी खाली. एक 10 मिनिटात पोचून जाते. पाठीमागं भाऊला. दोन मोठे साप इथं आहेत. आपण आता पाहिले 6 वाजता आपण ट्रेक चालू केला होता. आता 10:30 वाजले. 10:30 वाजत आले. सकाळी आपण 6 वाजता ट्रेक चालू केला होता. सकाळचे 10:30. बहुला किल्ला पूर्ण खाली आलो. आपण पाणी सोडलंय, त्यामुळं आपणाला थोडंसं कसरत करत जायचं आहे. आणि आमची आजच्या या ट्रिपचे या मॅडम जय, विजय सर आणि शिंदे साहेब, ही सर्व टीम आपण आता पोचून गेलो. इथं किल्ला पाहून आपण आता आलो. आणि या ठिकाणी आता देवी मंदिर आहे. देवीच्या मंदिरात पाया पडू आणि आपली गडफेरी पूर्ण करू. या ठिकाणी आल्यानंतर आपण ह्या मंदिरात जरूर भेट द्या. ठिकाणी पाहिलं तर ही वेरगळ असावी. हा एक भाग आहे ह्याचाच आहे, पण हा खराब भाग झालेला इथं असं इथं दिसते हे मंदिर. 11 वाजले आता. पूर्ण गडफेरी पूर्ण झाली.